नमस्कार, मी शिवाली परब. आणि नवीन गाणं आलं आहे, हार्टबीट वाढणार आहे. आणि त्याचं एकदम सुंदर पोस्टर्स तुम्हाला इथे मागे दिसत आहेत. आमचे मित्र आहेत, त्यांचं इंस्टाग्राम चॅनल आहे PC क्रिएशन. सो त्यांनी हे बनवलेलं आहे आणि खूप सुंदर बनवलेलं आहे. आता गाणं आलं आहे, खूप एक्सायटेड आहे. आणि ह्या तुमच्या चॅनलवरून मी सगळ्यांना आव्हान करते की प्लीज 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 जा, गाणं बघा. खूप मजेशीर आहे, ऑडिओही खूप सुंदर आहे, व्हिडिओही खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला यूट्यूबला जाऊनच बघावं लागेल ते गाणं. आणि ते गाणं कुठे बघायला मिळेल तर शैलेश राठोड SR यांच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं बघायला मिळेल. आणि मज्जा केली आम्ही गाणं शूट करताना आणि खूप धमाल पण केली आहे. सो तुम्ही काय सांगाल? हॅलो, मी शैलेश राठोड. नवीन गाणं आलं आहे आमचं. त्यात मी लिरिक्स कंपोजर सिंगर आहे. शिवाली आणि विशाल फीचरिंग आहे. खूप भारी असं गाणं झालं आहे. सगळ्यांनी जाऊन बघा. कसं झालं आहे कमेंट करून नक्की कळवा. खूप मज्जा केली आम्ही गाण्यात, खूप जास्त. सांग विशाल, मग काय म्हणते? नमस्कार, मी विशाल राठोड. तुम्ही आता बघताय सेलिब्रिटी प्रमोटर यूट्यूब चॅनल. या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही यासाठी आलो आहे की आमचं एक नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे शैलेश राठोड SR या यूट्यूब चॅनलवरती. हार्टबीट वाढणार आहे. नक्कीच त्याच्या शिवाली मॅम आहे आणि तिला बघून सगळ्यांचे हार्टबीट वाढणार आहे. आणि मुलींनो, मला बघून हार्टबीट वाढणार आहे. नक्कीच खूप सुंदर गाणं झालं आहे. खूप भारी डान्स केलं आहे मी. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. अनुभव शेअर केले याच्यात. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू एक किस्से आम्ही सांगू. खूप मजेशीर गोष्ट सांगणार आहेत आम्ही सगळे. आणि तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी गाणं शैलेश शेअर करणार आहे. मी डान्स करून दाखवेल आणि मॅडम ॲक्टिंग करून दाखवणार आहे. येस. काय मी विशाल बरोबर पहिलं एक गाणं केलेलं, मॅड केलं आहे तू. सो मला आय गेस त्यांनी सोशल मीडियावरूनच माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला. आणि त्याच्यानंतर आमची मैत्री झाली, बॉन्डिंग झाली. त्याच्यानंतर मला एक स्पेशली सांगायला आवडेल की माझं सोशल मीडिया आणि माझं जे सगळं मॅनेजमेंट आहे ती त्यांची कंपनी सांभाळते. VR म्युझिक स्टेशन हे त्यांची कंपनी आहे. सो त्या थ्रू माझं सगळं मॅनेजमेंट केलं जातं. सो तशी हळूहळू ओळख झाली. आणि मॅनेजमेंटमुळे काही इव्हेंट असेल, काम असेल, जे काही असेल तर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आणि त्याच्यामुळे जास्त ओळख झाली. आणि मध्ये एक माझं गाणं आलेलं, सो पायल वाजे, सो त्यालाही त्यांनी प्रेझेंट केलेलं. सो हळूहळू असं कामामुळेच ओळख झाली. आणि आत्ताही हे जे तिसरं गाणं आहे ते मला असं वाटतं की ह्या गाण्यासाठी माझा विचार शैलेशने केलेला. सो त्यांनी सांगितलं की ह्यांना की तुम्ही दोघं चांगले वर्क होता यूट्यूबसाठी किंवा म्युझिक व्हिडिओसाठी, सो आपण पुन्हा एकदा करूया. सो अशा पद्धतीने हे गाणं माझ्याकडे आले. मग खूप मजेशीर होता शूटिंग दरम्यानचा अनुभव. मी सगळ्यांना सांगेन की ह्या गाण्यात मी काही डान्स केलेला नाही आहे, पण डान्स ह्यांनी केलेला आहे. आणि शैलेश आणि आम्ही खूप मजा केली. कारण मला का आवडलं, कारण ते लोकेशन इतकं भारी निवडलेलं ना. इतका सुंदर बंगलो होता, तिथे स्विमिंग पूल होता, तिथे 3 BHK इतकं बाथरूम होतं मोठं. सो माझा अर्धा वेळ तर तिथेच गेला आहे. कारण मुलींना आरसा, बाथरूम हे फॅसिनेटिंग गोष्टी आहेत ज्या आवडतात. सो मी स्विमिंग पूल हे ते खाली गार्डन होतं मोठं. 3 माळांचा बंगला होता. सेकंड फ्लोअरला आय गेस गार्डन होतं मोठं. तर मी तिथे भरमसाठ फोटोज वगैरे असं सगळं खूप काय केलं आहे. आणि बिचारा पोरगा उन्हात नाचत होता. तर मी मोटिवेट पण करत होते, मी आणि शैलेश त्यांना, की नाचायला. आणि आमचे शैलेश जरा लाजऱ्या बुजऱ्या स्वभावाचे आहेत, पण ते खूप कॉन्फिडन्स घेऊन आलेले की आपण उद्या बँग ऑन परफॉर्मन्स द्यायचा आहे. सो मी त्यांना पहिल्यांदा असं एवढं फुल कूल स्टाईलमध्ये वगैरे बघितलं. तर माझ्यासाठी खूप गोष्टी नवीन होत्या त्या दिवशी. म्हणजे आतापर्यंत आम्ही गाणी केली होती. माझं तरी विशालचं पहिलं गाणं झालं आहे. माझं तरी पहिलंच होतं मॅडमांसोबत काम, की शिवाली मॅडमांसोबत काम करायचं आहे. ते माझ्या म्हणजे आमच्या गाण्यात दिसणार आहे, किंवा ते माझं असं होतं की माझ्या चॅनलला ते गाणं येणार आहे. तर ऑब्व्हियसली मी खूप जास्त एक्सायटेड होतो. काय कसं मला विचारलं, का सांगितलं त्यांना की मला घ्यायचं? हां, तर आमचं एक डिस्कस झालेलं होतं की मॅडमांना घेऊन गाणं करायचं आहे. तर मी विशालला सांगितलं की गाणं करायचं आहे. मी
हुक लाईन लिहिली, जसं की मुकडा लिहिला आणि मी विशालला ऐकवला. विशाल बोलला की ठीक आहे आपण करूयात. विशाल बोलला मॅडमांशी आणि मॅडमांनी नाही सांगितलं. सेम मॅडमांनी नाही सांगितलं. 2 गाणे पाठवली होती, मॅडमांनी दोघी रिजेक्ट केली. त्याच्यातलं नंतर काय झालं विशाल आणि त्यांचं बोलणं माहीत नाही, पण एक गाणं सिलेक्ट झालं ते की हार्टबीट होतं आणि ते गाणं आम्ही केलं आणि ते खूप भारी झालं आहे. तुम्ही जाऊन बघा. प्रेक्षकांना इतकं सांगू शकतो की मराठी म्युझिक व्हिडिओ जे अल्बम व्हिडिओ करतात ते खूप चांगल्या प्रकारे वर्क करत आहे सगळी लोकं आणि खूप चांगला प्रतिसाद देत आहे मराठी ऑडियन्स. तसं नवनवीन व्हिडिओ सगळीच लोकं इंडिव्हिज्युअली करत आहे. इंडिव्हिज्युअल आर्टिस्ट जे परफॉर्म करत आहे, स्वतः म्युझिक करत आहे, सगळ्या गोष्टी करतात. तर सगळ्यांना एकच हे असेल की जसं बाकी लोकांचं गाणं आहे किंवा आमचं गाणं आहे, सगळ्यांना खूप सपोर्ट करा. तर मराठी म्युझिक व्हिडिओ खूप चांगल्या लेवलने आता खूप ग्रोथ करते इंडस्ट्री आणि त्यामुळे नवीन नवीन कलाकारांना, नवीन नवीन आमच्यासारख्या आर्टिस्टना खूप सारा हेल्प करताय तुम्ही लोकं, जे रीच वाढवून लोकांपर्यंत पोहोचून रील्स करून ज्या म्युझिकला खूप सपोर्ट करताय. तर ही बाब खूप मोठी आहे आमच्यासाठी. चांगलं प्रतिसाद आणि चांगल्या गोष्टी हे आम्हाला मोटिवेट करतं प्रत्येक वेळेस आणि आम्ही नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी एक्सायटेड असतो. असं तुम्ही जसं मॅडमला बघितलं तसं आमची इच्छा असते की अजून चांगल्या आर्टिस्टसोबत, म्हणजे हे खूप चांगलेच आर्टिस्ट आहे नो डाऊट, पण अजून अपेक्षा असते की मला अजून चांगल्या आर्टिस्टसोबत काम आहे, जेणेकरून 2 गोष्टी शिकायला भेटेल आणि ग्रोथ होईल आमची थोडीशी आणि एक सपोर्ट होईल आपल्या मराठी कल्चरला किंवा मराठी म्युझिक व्हिडिओला की आपण चांगले लोकांना घेऊन चांगली कामं करू आणि खूप मोठे होऊ सगळेच, तुम्ही पण आम्ही पण. आणि हे सगळं प्रेक्षक जे आहेत त्या लोकांमुळेच शक्य आहेत. आम्ही असं काहीच नाही, शून्य आहोत. जर तुम्ही आहात तर आम्ही आहोत. तुम्ही फक्त हे गाणं बघा, नक्कीच तुम्हाला हे गाणं खूप आवडणार आहे, कारण की आम्ही खूप धमाल केली. ती धमाल तुम्हाला जर बघायचं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच की काय धमाल केली आम्ही. आणि हे बघण्यासाठी मी जितकं एक्साइटमेंट घेऊन बोलतोय ना, ते तुम्हाला बघणार ना तेव्हा तुम्हाला एंडपर्यंत तुम्ही कमेंट करून सोडून देणार. एक्झॅक्टली हे होणारच आहे. तुम्ही जा, नक्की बघा या गाण्याला आणि तुमच्यामुळे जे शक्य आहे ते गाणं इतकं चांगलं होणं. सो शैलेश राठोड SR याच्या म्युझिक चॅनलवर हे गाणं आम्ही ऑलरेडी रिलीज केलेलं आहे आणि 500K प्लस व्ह्यूज आहेत ऑलरेडी ह्याला. तर असं आमचं म्हणणं आहे की तुमच्या चॅनलद्वारे हे अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना कळावं की असं इतकं सुंदर गाणं आहे. सो नक्की जा SR यूट्यूब चॅनलवर, शैलेश राठोड यांच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन हार्टबीट वाढणार हाय हे गाणं सर्च करा आणि नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सेलिब्रिटी प्रमोटर.